आळीण दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 130 वर, 14 लहान मुलांचाही समावेश. ढिगारा उपसण्याचं काम सुरूच. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या धोक्यात. लेण्यांवरचा डोंगर कढा कधीही कोसळण्याची शक्यता. भूगर्भशास्त्र विभागाचा धक्कादायक अहवाल. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात यंदा गणेशोत्सवाविषयी अनिश्चितता. निवासी आयुक्त बिपिन मलिकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सदनातील अनेक परंपरा खंडित होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींनी उद्या बोलवली महाराष्ट्रातील खासदारांची बैठक. महाराष्ट्रातील विकास आणि राजकीय धोरणांबाबत होणार चर्चा. तर विधानसभेसाठी भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतींना वेग. नारायण राणेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न. काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश घेणार राणेंची भेट. राणेंनी दिला मंगळवारचा अल्टिमेटम. अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांच्या विरोधात शिवीगाळ आणि धमकावल्याची प्रकाश शेटे यांची तक्रार. गडाखांनी आरोप फेटाळले. धनगर विरुद्ध आदिवासी संघर्ष पेटला. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा ठिकठिकाणी मोर्चा. तर मागणीच्या विरोधात आदिवासीही उतरले रस्त्यावर. अहमदनगर जिल्हा अजूनही पावसाविना कोरडाच. पारनेर, पाथर्डी, कर्जत आणि जामखेडमध्ये एक थेंबही पाऊस नाही. सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळ. बॉडी बिल्डर आणि पनवेलचे नायब तहसीलदार सुहास खामकर यांना 50,000ची लाच घेताना अटक. 7/12 वर नोंद करण्यासाठी मागितली होती लाच.